नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज पूजा साहेबांनी केलेली आहे. पूजा वगैरे झालेली आहे, संक्रांत झालेली आहे, त्याचबरोबर भोगी वगैरे सर्व म्हणजे जो आपला सण आहे तो झालेला आहे. हळदी कुंकू मात्र बाकी आहे. पण संक्रांतीचा तसेच भोगीचा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला आला नाही, पण तरी पण एक छोटीशी क्लिप, एखादा फोटो वगैरे मी जोडेल त्यामध्ये. तर असं, आणि भाजीचं साहित्य वगैरे काढ, रेसिपी तयार करायला घेतली, पण घाई माझ्या मागे एवढी होती, सांगेन तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये थोडंसं. तर आज मी थोडीशी कारल्याची रेसिपी जी आहे ती तुम्हाला दाखवते. आणि ऑलरेडी मी एक साबण घरी बनवलेली होती, ती एक दाखवते बस. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या काही नाही आहे, कारण जो मेन व्हिडिओ म्हणजे ह्या महिन्यातला, नवीन वर्षातला जो मेन मोठा सण आहे तो मात्र माझा राहिलेला आहे. हॅलो नमस्कार. तर इथं मी तुम्हाला आत्ता बोलले की माझा जो सण राहिलेला नाही आहे. सण जो आहे तो मी केलेला आहे, पण त्याचा व्हिडिओ मात्र मी काढलेला नाही आहे, त्यामुळे तो तुमच्यापर्यंत येणार नाही आहे. तर असो, थोडीशी झलक म्हणून मी त्यामधली तुम्हाला दाखवते. तर इथं मी काय केलेलं आहे, ओवसा जो आहे तो पूर्ण भरून घेतलेला आहे. आणि हा जो परातीतला ओवसा दिसत आहे ना, तो भावजाईचा आहे. कारण आमच्या इकडे पहिल्या संक्रांतीचा जो ओवसा आहे, जे वाण आहे, ते आम्ही परातीमध्ये देतो आणि माहेरात किंवा एखाद्या देवतेच्या ठिकाणी देतो. तो सुबडं पूजलं जात नाही पहिल्या वर्षी, फक्त वाण जे आहे ते दिलं जातं. तर हे बघा, अशा प्रकारे वाण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय असतं ना, 5-5 ह्याचे पानं पण असतात विड्याचे, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यामुळे ते आम्हाला काही भेटले नाही येतं. आणि तुम्हाला सगळा हा मिक्स व्हिडिओ दाखवते. हा आहे भोगीच्या दिवशीचा व्हिडिओ. तर भोगीसुद्धा एवढ्या घाई केलेली आहे मी, पण केलेली आहे सर्व. तर इथं भाकरी वगैरे जे आहेत ते मी करून घेतलेल्या आहेत आणि भाजीचं साहित्य काढलेलं आहे, भाजी वगैरे करून घेतलेली आहे. आजची जी भाजी आहे ती 12 मिसळीची भाजी असते. आणि तुम्हाला व्हिडिओ मी का दाखवला नाही, आणि आम्ही हॉस्पिटलला का होतो, तर इथे माझ्या बाबाची तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला आलेलो होतो. म्हटलं चला, मला 1च दिवसाची सुट्टी होती, तर म्हटलं सुट्टीमध्ये आपण भेटून पण येऊ, आणि का कुठे पण देव असतो, आपण कुठेही सण हा करू शकतो. तर सर्व वाणाचं सामान जे आहे ते आम्ही घेऊन गेलो होतो, बाबाला भेटलो आणि तिथंच आम्ही काय केली, पूजा वगैरे करून घेतली, वाण दिला. त्यामुळे जास्त असं काही हे नाही केलेलं, कारण आपलं पूजा करणं महत्त्वाचं होतं. बाकी काही शूट वगैरे करणं वगैरे म्हटलं जाऊ द्या, ते करणं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर ही भोगी जी आहे ती मी केलेली आहे. आणि भोगी करून आवरून वगैरे मी काय केलं होतं, गावाला निघाले होते अचानकच, त्यामुळे मी बाकीचं दुसरं काही शूट केलेलं नाही आहे. हे सर्व जे साहित्य आहे ते मी काढून घेतलं आणि भाजी वगैरे केलेली आहे. तर सगळा उलटा. तर इथं सर्व उलटा व्हिडिओ मी तुमच्या पुढे म्हणजे शेअर केला आहे, अगोदर संक्रांतीचा, नंतर भोगीचा. तर असं थोडीशी झलक म्हणून मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि माझ्या याच्यामध्ये जो 10 सुबड्याचा खण दिसत आहे तो म्हणजे एक सासूबाईच्या नावानं मी पूजित असते, आणि एक म्हणजे माझा आहे. तर जो आपल्याला आयोपणामध्ये ज्यावेळेस हे होतं ना, सुवासिन मरण येतं, त्यावेळेस आपल्याला हे त्यांच्या नावानं पूजाही केली जाते आणि अशी आपल्या पांजणीची वटी वगैरे भरली जाते. तर अशा प्रकारे आम्ही वाण वगैरे देऊन घेतलेला आहे. आणि हो, इथं हे जी एक लाडू मी ठेवलेला आहे, तो आजच्या दिवशी असं म्हणतात थोडंसं गुप्त लक्ष्मी दान केलं पाहिजे. तर करायला काही नाही, दान आपण करू शकतो, पण ते करायलाच वेळ नव्हता. त्यामुळे मी काय केलेलं आहे, 2 लाडू बनवले होते गुप्त लक्ष्मीचे. आणि तो लाडू मी कसा बनवला होता काय, याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये होता. आणि हा काही एवढा अवघड नाही आहे, फक्त आपण जसा लाडू बनवतो तसा लाडू करायचा आणि त्यामध्ये कुठलाही एखादा कॉईन, लक्ष्मी स्वरूप जे असेल ते टाकायचं याच्यामध्ये. आणि तो मंदिरात आपल्याला कुठेतरी एखाद्या मंदिरामध्ये जिथं आपण पूजा करायचा असतो, तिथं आपल्याला तो दान म्हणून द्यायचा असतो, प्रसाद म्हणून ठेवायचा असतो. तर मी त्याच पद्धतीने केलेला आहे. तो एक लाडू जो आहे तो मी ठेवलेला आहे, एक वहिनीला दिलेला आहे. तर अशा प्रकारे पूजा वगैरे थोडीशी करून घेतली. आईसुद्धा सोबत आलेली होती आणि पहिल्या वेळेस आम्ही असं नणंद भाऊजाई आणि आई माहेरी
असं तिघीजणी सोबत जाऊन वाण दिलेलं आहे. आईचं मात्र वाण बाकी आहे, कारण ह्या जो सण आहे ना, इथे ज्यांचं वाण राहिलेलं आहे ते आपण एखाद्या रविवारी किंवा मंगळवारी, शुक्रवारी वगैरे असं आपण देऊ शकतो. ज्या दिवशी संक्रांत होती त्या दिवशी सुद्धा आपण देऊ शकतो. कारण संक्रांत जी आहे ती भोगी केल्याशिवाय देत नव्हते आणि आईची जी भोगी जी आहे ती राहिलेली होती, त्यामुळे आईची मात्र बाकी आहे. आम्ही दोघींनी तिथे कुठे का होईना देवाच्या ठिकाणी जाऊन आम्ही म्हणजे असं नाही की आपल्याच गावातल्या देवाची केली पाहिजे, कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी आपण पूजाही करू शकतो, म्हणून आम्ही केलेली आहे. आईची मात्र बाकी आहे. आई आता एखाद्या रविवारी किंवा शुक्रवारी, मंगळवारी जशी तिला घडेल तशी ती करणार आहे. तर चला असो, बाबांना पण सुट्टी झाली आणि आम्ही पण आता पूजा वगैरे झाली की गावी निघू. तर असा एकदम छोटीशी क्लिप मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.